नमस्कार. आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. महानगरपालिका निवडणूक 2026 या निमित्ताने आम्ही प्रभागवारीस लोकांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेण्याकरिता येथे आलो आहोत. तर आज आपण प्रभाग क्रमांक 57 मध्ये आलो आहोत. इकडे भगतसिंग नगर नंबर 3 देवी कन्या ही सोसायटी आहे. या वॉर्ड पासून सुरुवात होते ती बांगूर नगर पर्यंत. तर जी सुरुवात होते त्या तिकडनं आमचा हा व्हिडिओ सुरुवात होतोय. आम्ही लोकांना भेटलोय. एखाद्या लोकांच्या काय समस्या आहेत आपण जाणून घेणार आहोत. तर पाहूया. मॅडम नमस्कार. मॅडम कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? बरं, इकडे जे स्थानिक लोकांच्या काय समस्या आहेत काय तुम्हाला काय सांगू शकतो? आता स्थानिक लोकांच्या समस्या आता तर भरपूर समस्या आहे. आता त्याच्यात काय सांगायचं? कसं तुम्हाला हॉस्पिटल नाही आहे, शाळा नाही वगैरे, किंवा खेळाचं मैदान नाही, असं काय काय? मुलांसाठीचं गार्डन नाहीच आहे. सार्वजनिक हे आहेत, हॉस्पिटल आहेत, पण बाजूला आहेत हॉस्पिटल, लांब लांब आहे. मुलांसाठी काहीतरी इथे बालवाडी वगैरे पाहिजे, ती पण नाहीये, ती सुविधा नाहीये. स्त्रियांसाठी काहीतरी पाहिजे, ते पण नाहीये. बरं ठीक है, पुढे बघूया आपण काय बोलता रे. सर आपको क्या बोलना है आपको? पार्किंग के लिए गाड़ी के लिए जगह नहीं है। कार कोई लेगा तो बाहर खड़ा करना पड़ता है, क्या बोलेगा। गाड़ी लेगा तो अपने सोसाइटी में खड़ा करेंगे क्या बाहर खड़ा करेंगे। और गार्डन नहीं है खेलने का, पानी का प्रॉब्लम है। और जो यंगस्टर लोग हैं उनके लिए मतलब क्या डिमांड है? हम भी तो यंगस्टर, और कौन यंगस्टर रहेगा भाई। मतलब तुमचे काय डिमांड काय तुमची? पार्किंग का सुविधा करो, बाइक फोर व्हीलर का, ये बोल रहा हूँ मैं। गाड़ी लेगा तो बाहर थोड़ी करेंगे, वो फिर बाहर लेगा बाकी तो नोकरी पुलिस वाला। धंदा वगैरे व्यवस्थित आहे का? हो, नोकरी आहे, माझ्याकडे नोकरी नाही। बरं, आणखी बघा. दादा नमस्कार. दादा नमस्कार। तुम्ही काय सांगू शकता अजून काय भेटतं? म्हणजे इकडे जे स्थानिक लोकांना हॉस्पिटल बोला, खेळाचं मैदान बोला, किंवा तुमच्या नोकरीची सब बोला, किंवा सार्वजनिक वॉटर मीटर गटर, काय म्हणजे महानगरपालिकेने काय सुविधा पाहिजे? आता सध्याला गोरेगाव मध्ये आपल्या सिद्धार्थ नगर मध्ये हॉस्पिटल होतं पहिलं. आता भरपूर दिवस झाले तोडून त्याला, आता भरपूर दिवस झाले बरोबर, पण अजून त्याचं काय प्रोग्रेस काय अजून आहे नाही. आता कधी होणार काय होणार ते माहित नाही, पण जनतेला थोडं लांब लांब जाण्यात त्रास होतोय. कुपरला, कुणाला क्रोमाला जायचंय, असे लोक जातात आहेत. मग ती पण जरा समस्या लवकर सुटली पाहिजे महानगरपालिकेकडून, आपल्याला ही इच्छा आहे. बरं, ही समस्या तुम्हाला कधीपासून जाणवते? लॉकडाऊन पासून आहे माझ्या अंदाजे. सिद्धार्थ हॉस्पिटल तुटले, आता मला एवढं काय. मग आता ही महानगरपालिकेने तुम्हाला काय व्यवस्था करून दिली नाही अल्टरनेटिव्ह हॉस्पिटल? ट्रोमाच आहे आपलं ईस्टला, इथं लांब आहे ना, पण तुम्ही लांब पडतंय. पण आता सध्याला बीएमसीचं इथं सध्याला आहेच नाही कुठं. मग तुम्ही जवळ असण्यासाठी काय डिमांड नाही केली का? नाही, अजून काही केलं नाही, डिमांड काही केलं नाही. वॉटर मीटर गटर म्हणजे मीटर संदर्भात मीटरचं लाईट बिलच्या हिशोबाने आता म्हणलं तर हे स्टेट लेवलचं आहे, ठीक आहे. पण हे नगरसेवकच्या अंडर तर नाहीच आहे लाईट बिल बद्दल. तर पण लाईट बिल पहिले जे आमचे लाईट बिल यायचे ते कमी प्रमाणात होते, पण आता हल्ली तर लॉकडाऊन नंतर पण लाईट बिल भरपूर वाढले. आता नॉर्मली पण वन रूम किचनच्या बी घरमध्ये 1,500, 2,000, 2,500 असे लाईट बिल चालू आहेत. पहिले 500 रुपये तर यायचे, पण आता 2,500 बिल येते. तुमच्या वॉर्ड मध्ये काय समस्या आहे? म्हणजे स्थानिक लोकांच्या काय समस्या? आमच्या वार्ड क्रमांक 57 मध्ये समस्या भरपूर आहेत. कारण आतापर्यंत बीजेपीचा वार्ड होता, त्याच्या अगोदर सेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा वार्ड होता. त्या वार्डमध्ये कमीत कमी 20 वर्ष शिवसेना होती. तर त्यावेळेला स्वच्छता भरपूर होती, पाण्याच्या सुविधा पण भरपूर होत्या. कुठे झोपडपट्टी मारायला गेलो तर आपण तर झोपडपट्टी नाळे वगैरे साफ होते, पूर्ण गल्लीमध्ये कचरा होत नव्हता. आता ह्या नवीन बीजेपी आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आता हे जरा एसआरची बिल्डिंग असल्यामुळे स्वच्छता आहे इथे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर भगतसिंग 1, 2, 3 मध्ये इंडस्ट्रीला गेला तिकडे, त्या प्रत्येक ठिकाणी नाळे पूर्ण जाम आहेत. घरोघरी बघा कचरा पडलेला त्या ठिकाणी, आजूबाजूला गल्ली बोळा जाऊन तुम्ही कचरा आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याची सुविधा पण आता ही झालेली आहे, आता कमी प्रमाणात आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता सध्या अदानी आलेला आहे इकडे. अदानी आल्यामुळे सगळ्यांच्या डोक्यावरती बोजा वाढलेला आहे. पहिला बिल कमीच होतं, आता बिल जास्त यायला लागलंय. त्याने एक नवीन मीटर आणलेला आहे, तो ते कुठला तो मीटर बोलतात त्याला, डिजिटल मीटर आलेला आहे. ते डिजिटल मीटर असं आलंय की
जसं आपण मोबाईलमध्ये चार्जिंग पैसे भरतो ते संपले की लगेच बंद पडतो. अशा पद्धतीने मीटर लावलेले आहेत. म्हणजे समज झाली ना लोकांना. तिसरी गोष्ट म्हणजे त्या सरकारने आता नवीन बायकांवरती भर टाकलाय. 101 रुपये वाढवले आता सिलेंडरवरती. पहिला सिलेंडर किती होता सांगा तुम्ही त्यावेळेला. समस्या आहे की नाही समस्या? हा, पावसामध्ये गेलं तर पावसाने पूर्ण हे झालेलं, पूर्ण गल्ली बोळ भरलेले असतात. आता पण जावा बस 1, 2, 3 मध्ये जावा तुम्ही, आता पण त्या ठिकाणी कचरा वाढलेला आहे. त्या वसुधा युनिव्हर्सिटी रोड गेला, एवढा मोठा नाळा आहे, तेवढ्या मोठ्या नाळ्यामध्ये कचरा होऊन पडलेला त्या ठिकाणी. पण पहिल्यासारखं म्हणजे जो वाढ होता पहिला 30 वर्षापूर्वीचा वाढ, त्या पद्धतीने हा वाढ नाही. हिंदीत बोल. आपके एरिया में मतलब क्या समस्या, आपको क्या हमारे एरिया में वार्ड क्रमांक 57 का रहिवासी हूँ मैं, सुनील यादव। हमारे सोसाइटी में मतलब अब यहाँ पे नाला देख लीजिए आप, गटर का प्रॉब्लम है, पानी का बहुत प्रॉब्लम है। ये सब हम लोग जैसे झेल रहे हैं, आज तक हम लोग को 6 साल 7 साल हो गया। अभी जो मैडम भी आके गई, अभी आगे वाली सत्ता भी जो आने वाली है, अब देखो कौन कैसा काम कर रहा है। अभी तक हम लोग को कोई सुविधा नहीं मिली है, ना कुछ मिला है। हाँ, बस चल रहा है, जैसा चल रहा है वैसा चल रहा है। हमको जब काम लेना रहता है तो कोई पूछता नहीं है, वोट लेना रहता है तो सब आ जाते हैं, हाथ जोड़ के घर तक आते हैं, बोलते हैं कि हमको वोट दो, हमको वोट दो। प्रभाग क्रमांक 57 भगतसिंग नगर नंबर 1 इथे आपण आलो आहोत. इथे पाहणारे लोकांच्या काय समस्या आहे, बाकी रस्ता वगैरे बरोबर आहे सगळा? रस्ता बघा ना कसा आहे दिसतो. बघा रस्ता कसा आहे. घाण पाणी वगैरे असतं का? त्या पाणी घाण येतं नाही. चला धन्यवाद. चला बघूया पुढे आणि कोण. वो बता दो. बहुत प्रॉब्लम है यहाँ पे, एक नहीं 10 प्रॉब्लम है। क्या देखो प्रॉब्लम? रोड कितना छोटा हो गया, इस पे देखो गाड़ी कहाँ खड़ा करेगा। अब सब लोग बोलते हैं कि इधर पे मतलब गाड़ी नहीं खड़ा करनी। अब आदमी इधर गली में रहता है तो गाड़ी कहाँ लेके जाएगा, गली में जाएगा तो जगह तो है नहीं जाने का, खड़ा तो बाहर ही करेगा ना। पहले इधर से BST का डबल बस पास होता था। अच्छा. अब सोच लो रोड कितना बड़ा है, तो देख लो तुम। 15 दिन से खोद के रखे लो, बनाने का कुछ चांस वांस नहीं इन लोग। बस यही सब बहुत प्रॉब्लम है। गटर का पानी साल भर से ऐसे हुए रहता है। गटर का मतलब पानी मतलब जाता नहीं है. नहीं जाते, सब पैक है ना पूरा, देखो पूरा लाइन से देखो पूरा पैक है। हा, हे तुम्ही दाखवा तुम्ही लोकांना, म्हणजे कसं काय, म्हणजे गटर तुंबलेला आहे. 15 दिन से खोद के रखा हुआ है। तो भी लोग बोलते हैं गटर का कोई प्रॉब्लम नहीं है हमको. कौन बोला? ये तो पूरा दिख रहा है हमको. देखो सामने सामने प्रॉब्लम है पूरा। क्या तो बोले? लोग दवा बोलने से डरते क्यों है? क्या डरने आए को, जो काम है करा के लेना चाहिए। हाँ. लेकिन काम करने वाला ही दिखे नहीं तो क्या कराएंगे उससे, अच्छा बराबर. वही बात है। अभी स्थानिक नौकर से जो था मतलब कुछ काम नहीं किया गया. आता है कभी कभी, मतलब जब टाइम आता है तो भाई सब आएगा ना, जब टाइम आएगा तो सभी आएंगे, वैसे तो कोई नहीं आता है। तो वही सब चल रहा है। इलेक्शन के टाइम दिखते, बाकी नहीं दिखते. आते हैं, ऐसा नहीं है, लेकिन क्या है मतलब जब जब मेन काम रहेगा तब तब, वैसे कोई दिखेगा नहीं जल्दी। तर बघूया आता हे काका काय सांगतात आपल्याला. काय सांगू शकता काका, इकडे काय समस्या आहे? गटार रोजच भरते इथे. रोज भरते का? हा, रोज हे पूर्ण दुकानांच्या आम्हाला जायला पण जागा राहत नाही. अच्छा. हा, एवढं गटार भरून जाते इथे पूर्ण. तो स्वच्छता होत नाही का इकडे? होते, स्वच्छता करतात, तेवढे पुरतं करतात ते, पण गटार मध्ये कुठे काय हात टाकतात ते. गटार साफच नाही करत ते लोक. साफ नाही करत. आणि बाकी पाणी वगैरे कसं आहे इकडे? पाणी येतंय व्यवस्थित, पाणी येतं का? पाणी घेणे व्यवस्थित. आणि रोड वगैरे व्यवस्थित बनवला रोड तर आहे असाच आहे. आहे असं पाणी हा. बरोबर नाही. नाही, काँक्रीटचं बोलले होते बनवतात. कुठे बनवलं आहे ते, अर्धा रस्ता बनवलाय, अर्धा बाकी पडलेलाच आहे. तर आपण प्रभाग क्रमांक 57 मधील भगतसिंग नगर नंबर 2 येथे आलो आहोत. तर येथील लोकांच्या काय समस्या आहेत ते जाणून घेणार आहोत. तर पाहूया आपण लोकांना काय समस्या आहेत. चला या. पाण्याचा लोचा आहेच आहे. पाणी येत नाही बरोबर, समस्या नाही. पाणी येतच नाही बरोबर, तर काय समस्या तर लय मोठ्या आहेत. काय कुठला पाणी नाही, रोड असं बनवलं, तुम्हीच बघा रोड कसा काम झालं. रोडचं काम पण बरोबर नाही झालंय, डुप्लिकेट सिमेंट वापरलाय, असं केलंय, काय करणार. पाणी तर येत नाही, चर्चगेटला पाणीच येत नाही पूर्ण, नाही पाणी येत नाही बरोबर. कधीपासून येत नाही पाणी? झालं वर्षभर झालंय. पाणी येते जाते येते असं. तुम्ही काय तक्रार नाही केलं? तक्रार करतात, काय करणार. काय नाही केलं?
काय नाही करू. बिल सगळं भरतात, काय करणार थांबून. पाणी आणि रस्ता कचरा कचऱ्याची समस्या आहे. कचरा पण काय आहे आता, बरोबर साफसफाई नाही काय नाही. तुम्हीच बघा ना, हे पण आहे. गटर वगैरे व्यवस्थित गटर तर पूर्ण जामच आहे. गटर पण जाम आहे. बघा ना तुम्ही तसं, गटर पण जामच आहे. तर स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्याकरता आलो आहोत. तर आपण, आप इधर के रहवासी हो? हम लोग यहाँ के रहवासी हैं। यहाँ पे जैसे बाथरूम वगैरह है, नाला वगैरह है, यहाँ पे रोड की सफाई नहीं है बराबर, गंदगी ज्यादा रहती है। अच्छा, ये सब काम यहाँ पे होना मतलब चाहिए। पानी वगैरह बराबर है क्या? पानी वगैरह आता है, कभी नहीं आता, कभी रुक के आता है, ऐसा समस्या है यहाँ पे। पानी सफा नहीं आता। हम हाँ, गटर का पानी जैसे बास मारने लगता है, सुबह पानी जैसे ही आएगा तो बास भी मारता है। अच्छा, तो ये समस्या है यहाँ पे, और ये समस्या दूर भी होना चाहिए आप लोग के माध्यम से। आप लोग जो भी हैं यहाँ पे, आप जी दिखा सकते हैं टीवी चैनल से कि यहाँ पे कितनी गंदगी, आप खुद देख रहे हैं कहाँ पे क्या है सिस्टम है। गलियों में गली बराबर नहीं बन सकती, यही सब समस्या है। बाकी हम तो अभी यहाँ पे मैं लोगों को पूछ रहा हूँ मैं, लेकिन लोग कुछ समस्या तो है लेकिन बोल नहीं पा रहे। नहीं बोल पा रहे हैं, अपने अपनी समस्याएं लोग नहीं बोलते, डरते भी हैं कुछ, ऐसे ऐसे सब मसले रहते हैं, क्या बोलेंगे वो लोग। सब अपने अपने हिसाब से दूसरे का विकास के काम। काय म्हणता? मराठी येत ना तुम्ही? हो, मराठी आहे. तुटत म्हणून असं ते करायलाही नाही, हा करायलाही नाही होत, आणि धड काही द्यायनाच बिन धड काहीच व्हायना, असं झालं. पाणी वगैरे व्यवस्थित आहे का? हा पाणी येते. आताच आम्ही 1200 रुपये बिल भरला, चांगला वर्षाचा, एक नंबर. आमचे 8 नंबर आहेत, मग त्याच्यात आम्ही बिल चुकू देत नाही. बाकी बाथरूमच्या वगैरे समस्या आहेत का? बाथरूमची आहे, 4 दिवस धुत नाही, मरणाची घाण त्याच्यामध्ये, मरणाची घाण. आणि रोड वगैरे व्यवस्थित आहेत का? आज हे पहा ना रोड तुम्हाला दिसते, आता बनविले, एक दिवस बनविले, दुसऱ्या दिवशी सगळं निघाले. असं हे असे रोड आहे. ही तुम्हाला घाण दिसत नाही, किती घाण आहे. तर तुम्ही पाहू शकता इकडच्या लोकांच्या बऱ्याच समस्या आहेत, पण लोक बोलायला घाबरतात किंवा त्यांना सांगता येत नाहीयेत, अशा गोष्टी आहेत. शाळा वगैरे काय आहे का व्यवस्थित? ती बालवाडी 2 आहेत, 2-3 आहे. आणि हॉस्पिटल वगैरे? ती असेच पैशावाले हॉस्पिटल आहे. मी तर ज्येष्ठ नागरिक आहे म्हणून मला हाडची बिमारी आहे, डायबिटी आहे, आमचं म्युन्सिपाल्टीत जाते. वही आहे, जवळ आहे का? ही कोणी जवळच आहे, ते तिकडं तुटलंय ना, तर इथं बस झालेली, भाड्याने घेतलेली. काय सुटलं? हा सिद्धार्थ हॉस्पिटल? हा, ती सिद्धार्थ किती दिवस झालं बना नाही, जवळजवळ 4-5-6 वर्ष झाली. तर मग आता इथं जात होतो आम्ही, तर इथं काय देत नाही, निश्चय गोळ्या देते डायबिटी वाल्याला, कुणाला लागलं निश्चय पट्ट्या मारतेस का झालं, कुत्र चावलं तर इंजेक्शन. आणि मोठी समस्या आली तर काय करतो? मग तुम्ही कुपरला जा, ते दुसरा दवाखाना आहे ना, त्याला जा, असं आहे. अटॅक आला तर तो जाईल का? मग नाही जात, कितीतरी मेले माणसं. तर प्रशासन इकडे कशा प्रकारे बघते आणि येणारा नगरसेवक यांच्याकडे लक्ष देईल का, हा येणारा काळ ठरवणार आहे. कॅमेरामॅन गुंडेश्वर सोबत मी रवींद्र मस्के, ग्राहक राजासाठी.